पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार का हा प्रश्न आहे। स्थानिक पातळीवर निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी करतोय असं बारणेंनी म्हटलं। आमच्या स्वबळाची तयारी निर्णय वरिष्ठ घेतील असं श्रीरंग बारणे म्हणाले। पिंपरी चिंचवडमध्ये 128 जागांवर लढण्याची आमची तयारी असल्याचंही बारणेंनी म्हटलंय। पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून कार्यकर्ता प्रशिक्षण मेळावा जो आहे तो या ठिकाणी आयोजित केलेला पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो की मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा जो आहे तो संपन्न होतोय। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे आहेत। आपा काय सांगाल, पदाधिकारी प्रशिक्षण मेळावा घेत आहे, आगामी महापालिका निवडणूक जी आहे ती कशा पद्धतीने लढण्याची तुमची तयारी असणार आहे, सोबळ असेल किंवा युती? आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन, त्याचबरोबर जे उमेदवार निवडणुकी लढू इच्छितात त्यांना देखील मार्गदर्शक या मेळाव्यामध्ये करणार आहे। खरं तर शिवसेनेने गेले अनेक वर्ष या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये स्वबळावरच्या जोरावरती निवडणुका लढलेल्या आहे। गेले अनेक वर्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना ही महायुती म्हणून राज्यामध्ये कार्यरत आहे आणि जरी असली तरी स्थानिक पातळीवरती शिवसेना पक्ष हा स्वबळाचे तयारी करून ती निवडणुकीला सामोरा जातो। परंतु शिवसेनेचे आणि भारतीय जनता पक्षाचे राज्यस्तरीय वरिष्ठ नेते या बाबतीमध्ये महायुतीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतील। स्थानिक पातळीवरती मी स्वतः असेल, भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते असतील यामध्ये चर्चा करतील। परंतु निवडणुका अजून घोषणा त्याची झालेली नाही, परंतु या संदर्भामध्ये आम्ही आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये स्वबळाची तयारी करतोय। जर वरिष्ठांनी सांगितलंय आणि या बाबतीमध्ये निर्णय झाला तर महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाईन। कारण वरिष्ठ पातळीवरती ज्यावेळेस लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होतात त्यावेळेस कार्यकर्ते एकसंघ होऊन त्या संदर्भामध्ये या निवडणुकीला सामोरं जातात, परंतु आष्कीमध्ये कार्यकर्त्यांना वेटीस न धरता कार्यकर्त्याचं म्हणणं जाणून घेऊन निवडणुकीला सामोरं जाऊ आणि तो एक भाग म्हणून आजचे हा मेळावा आहे। स्वबळावर जर लढण्याचं ठरलं तर तुमची तयारी किती जागावरून असणार आहे? नाही, आम्ही 32 प्रभागामध्ये 128 जागेवरती लढण्याची तयारी पूर्णतः शिवसेनेने केलेली आहे। एक महत्त्वाची बातमी, नगर परिषद निवडणुकीसाठी कागल तालुक्यात नवी राजकीय समीकरणं। शिंदे सेनेचे संजय मंडलिक, समरजित घाटगे एकत्र येणार। आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे, मंत्री हसन मुश्रीफांच्या विरोधात दोघेही एकत्र लढणार आहेत। कागल आणि मुरगुड नगर परिषद निवडणूक दोघंही एकत्र लढणार का हा प्रश्न आहे। 2 दिवसात मंडलिक आणि घाटगे यांच्या एकत्रित आघाडी होणार आहे। नगर परिषद निवडणुकीसाठी कागल तालुक्यात आता नवी राजकीय समीकरणं। शिंदे सेनेचे संजय मंडलिक, समरजित घाटगे एकत्र येणार आहेत। मंत्री हसन मुश्रीफांच्या विरोधात दोघेही एकत्रितपणे लढतील। कागल आणि मुरगुड नगर परिषद निवडणूक दोघं एकत्र लढणार का हे पाहणं महत्त्वाचं।